त्यासाठी इथे मी पाऊण किलो चिकन घेतलं आहे. ते 2 ते 3 पाण्यातनं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्यावर आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ. तसेच अर्धी चमची हळद आणि 3 ते 4 चमचे दही घालूयात. दही आंबट असेल तर दह्याचं प्रमाण कमी करा, परंतु हे आंबट दही नाही आहे, त्यामुळे मी इथे मोठे 3 चमचे दही घालून घेते. आता हे तीनही गोष्टी घालून आपल्याला हे चिकन मॅरिनेट करून घ्यायचं आहे. साधारणतः 1 तासासाठी आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे. जर का वेळ असेल तर तुम्ही हे 2 तास जरी मॅरिनेट करून ठेवलं तरीसुद्धा चालेल, परंतु ठेवताना ते फ्रीजमध्ये ठेवा. साहित्य बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल की आज आपण ग्रीन चिकन बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी 1 वाटी भरून इतका पुदिना घेतला आहे आणि तितकंच आपल्याला कोथिंबीर देखील घ्यायची आहे. तसेच आमच्या वाड्यातली ताजी पालक मी इथे घेतलेली आहे. अगदी लहान लहान पालक आहे. पालक ऑप्शनल आहे, तुम्ही घातली तरी चालेल आणि नाही घातली तरी सुद्धा चालेल. तसेच आपण बिर्याणीला ज्याप्रमाणे तळलेला कांदा वापरतो तो मी इथे एक मोठ्या आकाराचा कांदा तळून घेतलेला आहे. तसेच 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि 4 ते 5 आल्याचे तुकडे, तसेच 9-10 कढीपत्त्याची पानं आणि इथे मी 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात, परंतु मी नंतर वाटणामध्ये आणखीन 3 मिरच्या ॲड केल्या. आता हे सर्व साहित्य आपण वाटून घेऊयात. मिक्सरमधून आपल्याला ह्याची बारीक पेस्ट तयार करायची आहे. 1.5 पळी इतकं तेल घालून घेतलं आणि ज्याच्यामध्ये मी कांदा तळला होता ते तेल देखील थोडंसं उरलं होतं, ते देखील ह्याच्यामध्ये मी घालते. आता चिकनमध्ये घालण्यासाठी आपण इथे खडे मसाले घेतले आहेत ते बघूयात. इथे मी चमचीभर जिरे घेतले, 2-3 तेजपत्त्याची पानं, 4-5 लवंग, 4-5 काळी मिरी, चक्री फूल, 2 हिरव्या वेलच्या, 1 मसाला वेलची आणि दालचिनीचे 2 तुकडे घेतलेत. ते सर्व आपण तेलामध्ये घालूयात. अगदी 10 ते 15 सेकंदांसाठी खडे मसाले परतून घेतलेत. आता त्यामध्ये जे हिरवं वाटण बनवून घेतले ते घालूयात. हे वाटण छान आपण परतून घेऊयात. 3 ते 4 मिनिटांसाठी हे वाटण व्यवस्थित मंद गॅसवर आपल्याला परतून घ्यायचं आहे. छान तेल सुटले. आता आपण ह्यामध्ये सुके मसाले घालूयात. इथे मी 1 ते 1.5 चमची धणे पावडर घालते, अर्धी चमची गरम मसाला आणि अर्धी चमची चिकन मसाला घालून घेते. इथे आपल्याला काश्मीरी लाल मिरची पावडर किंवा घरगुती मसाला घालायचा नाही आहे, नाहीतर आपल्या चिकनचा कलर बदलेल. आपल्याला ग्रीन चिकन बनवायचं त्यामुळे मी इथे मिरच्यांचं प्रमाण जास्त ठेवलं आहे आणि मसाल्यांचं प्रमाण कमी केलं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्यातलं जे वाटण आहे ते देखील मी इथे व्यवस्थित धुवून घेतलं आहे आणि ह्यामध्ये घातलं आहे. आता ह्यामध्ये चिकन घालून आपण हे मिश्रण एकजीव करून घेऊया. झाकण ठेवून आपण 10 ते 12 मिनिटांसाठी व्यवस्थित चिकन शिजवत ठेवूया. लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे.